उस्मानाबाद जिल्ह्यातील 4 पालिकांना 530 कोटी. उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग शहरासाठी 402 कोटी मंजूर. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाला शिंदे-फडणवीस सरकारकडून बळ. वाशी, कळंबसाठीही लवकरच भरीव तरतूद. उस्मानाबाद जिल्ह्यातील 4 पालिकांना राज्य शासनाने 530 कोटी 85 लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. उस्मानाबाद, कळंब, वाशी, तुळजापूर व नळदुर्ग शहरातील रस्ते विकासाचा आराखडा तयार करण्याबाबत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी संबंधित मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एवढा मोठा निधी उपलब्ध झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने उस्मानाबाद, नळदुर्ग व तुळजापूरसाठी तब्बल 402 कोटी रुपयांचा निधी देऊन आपल्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याबद्दल आमदार पाटील यांनी आभारही मानले. शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था व वाढीव वस्त्यांमधील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद, कळंब, वाशी, तुळजापूर व नळदुर्ग शहरातील रस्ते विकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित मुख्याधिकाऱ्यांना दिल्या होत्या. उस्मानाबाद येथे 16 एप्रिल तर 29 एप्रिलला कळंब येथे पत्रकार परिषद घेऊन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्याबाबतची माहिती सर्व नागरिकांना दिली होती. सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद रेल्वे मार्ग, तांत्रिक वस्त्रोद्योग प्रकल्प, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, पाणी पुरवठा या कामांबाबत सविस्तर चर्चा करून सर्वसमावेशक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली आहे. मंजूर निधीपैकी एकट्या तुळजापूर मतदारसंघाला 47%, जिल्ह्यातील उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर आणि नळदुर्ग या 4 पालिकांना 530 कोटी रुपयांचा निधी मंजूर